सो फॉरवर्ड ग्रॅज्युएशन हेअरकट कसा करायचा स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात आणि फेदर कट आणि फॉरवर्ड ग्रॅज्युएशनमध्ये काय फरक आहे तेही जाणून घेऊयात. सो हे माझ्या क्लायंटचे हेअर्स तुम्ही बघितलेत ते लांब आहेत आणि त्यांना लेंथ जास्त कमी करायची नव्हती. सो आधी मी त्यांना शॅम्पू आणि कंडिशनर प्रॉपरली दिलं आहे. शॅम्पू आणि कंडिशनर झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित टॉवेल ड्राय करून घ्यायचे. अगदी ड्राय नाही करायचे, फक्त टॉवेल ड्राय करायचं आहे. आणि टॉवेल ड्राय करून झालेत की आपण हेअरकटला स्टार्ट करूयात. सो आता प्रोफाईल लाईन काढून घेतलेली आहे. प्रोफाईल लाईन म्हणजे सेंटर पार्टिशन काढून घेतलेलं आहे आणि आता आपण 4 सेक्शन काढून घेतो आहे. सो हा फॉरवर्ड हेअरकट जो आहे तो 4 सेक्शनमध्ये केला जातो. सो यात फर्स्ट डिफरन्स असा आहे फेदर कट आणि फॉरवर्ड ग्रॅज्युएशनमध्ये की फेदर कट हा 0 डिग्रीला कट होतो, बट फॉरवर्ड ग्रॅज्युएशन हेअरकट जो आहे तो 45 डिग्रीला कट होतो. बट गाईडलाईन घेताना आपण सेम टू सेम फॉरवर्ड ग्रॅज्युएशन आणि फेदर कटमध्ये सेमच घेतो. फेदर कटमध्ये पण आपण सेंटरला केस आणून फ्रंटचे म्हणजे क्राउन सेक्शनपासूनचा फ्रंटपर्यंतचा एरिया आपण कट करून घेतो आहे. गाईडलाईन आपल्या क्लायंटला विचारून घ्यायची तुम्हाला किती हवी आहे, त्यानुसारच आपण हेअरकट करायचा. सो ते झाल्यानंतर प्रत्येक सेक्शन छोटा सेक्शन घ्यायचा आणि तो फ्रंटला आणून नोजच्या पुढे 45 डिग्रीला कट करायचा. सेम बिलकुल फेदर कटसारखाच आहे, फक्त हा हेअरकट लाँग हेअर्सवरती पण खूप छान करता येतो. बट फेदर कट हा लाँग हेअर्सवरती नाही करता येत. हा पण एक डिफरन्स आहे दोघांमधला. या हेअरकटमध्ये तुमचे हेअर्स कितीही लांब असले तरी आपण याला स्लाईड करून लेयर्स देऊ शकतो. सो अशा प्रकारे नोजच्या पुढे आणून कट करून घ्यायचे. सो एक साईडचे कट झालेत, आता मी दुसऱ्या साईडचे कट करते. हळूहळू छोटे फॉरवर्ड ग्रॅज्युएशनचा जो हेअरकट आहे हा छोटे सेक्शनमध्ये कुठलाही हेअरकट असो छोट्या सेक्शनमध्येच कट करायचा आणि वेट हेअर असले तर प्रॉपरली हेअरकट होतो. माझ्या क्लायंटला हेअर्स जास्त छोटे नको होते, त्यामुळेच मी त्यांना हा हेअरकट सजेस्ट केला लेअर कटमध्ये. आणि यामध्ये लेयर्स पण खूप छान पडतात, रिझल्ट खूप सुंदर येतो. सो हा हेअरकट खरंच सुंदर वाटतो. फेदर कटमध्ये पण खूप छान दिसतो, पण तो शॉर्ट टू मीडियम हेअर्सला चालतो. अशाच प्रकारे सेकंड सेक्शन पण कंप्लीट झालेलं आहे. सो आता सगळे हेअर्स प्रॉपरली ड्राय करून घ्यायचे आहेत. प्रॉपरली 100% ड्राय असले पाहिजे. कुठलाही तुम्हाला सेटिंग करायची आहे केसांना तर केस हे 100% ड्राय हवेत. इथे मी आयकॉनिकचा हेअर ड्रायर यूज केलेला आहे, ब्लो ड्रायर, जो की 2500 वॅटचा आहे. एक 70 to 80% हेअर्स ड्राय झाले की मी त्यांना सिरम लावणार आहे आणि सिरम लावून परत ड्राय करून फुल 100% ड्राय केल्यानंतर आत्ता प्रॉपरली मी त्यांना विचारून घेतलं आहे की तुम्हाला कुठल्या प्रकारचा ब्लो ड्राय हवा आहे. कारण फॉरवर्ड ग्रॅज्युएशन हेअरकटमध्ये तुम्ही आउट कर्ल पण देऊ शकता, खूप सुंदर दिसतात, आणि इन कर्ल पण देऊ शकता. सो मी क्लायंटला विचारून घेतलं तुम्हाला कुठल्या प्रकारचा सेटिंग हवी आहे. त्यांनी मला इन कर्लची सांगितले आहे. सो मी आता इन कर्ल करणार आहे.
फॉरवर्ड ग्रॅज्युएशन हेअरकट आणि फेदर कटमध्ये अशाच प्रकारचं हेअर ब्लो ड्रायची सेटिंग असते आणि आपण ब्लो ड्रायची सेटिंग ही फ्रंटपासूनच स्टार्ट करतो आणि मगच बॅकचे सेक्शन घ्यायला स्टार्ट करतो. सो मी हेअरकट झाल्यानंतर पण सेटिंग करण्यासाठी प्रॉपरली 4 सेक्शन काढून घेतलेले आहेत आणि सेटिंग करायला स्टार्ट केलेलं आहे. सो फ्रंटचे 2 सेक्शन झाल्यानंतर आता शेवट बॅकचे पण 2 सेक्शन झालेले आहेत. आता फक्त एक साईडचं फ्रंट आणि बॅक सेक्शन राहिलेले आहेत. तुम्ही बघू शकता मी ब्लो ड्राय कसा यूज करते आहे. बॅकमध्ये करायचं असेल तरीही तो मी फ्रंटला आणूनच ब्लो ड्राय इनमध्ये घेऊन मी त्याची सेटिंग कंप्लीट करते आहे. आणि सेटिंग कंप्लीट झालं की परत एकदा रीचेक करायचं आहे, त्याला टेक्स्चराईज करायचं आहे. त्याच्यामुळे असे हेअर्स घ्यायचे, तुमच्या हातात बसतील तसेच घ्यायचे. तुमच्या हातात जर 2 सेक्शनमध्ये बसत असतील तर 2 सेक्शनमध्ये, माझ्या हातात 2 सेक्शनमध्येच बसत होते, त्यामुळे मला 2 टाइम्स हेअर्स अर्धे अर्धे करून घ्यावे लागले. आणि सगळं झाल्यानंतर हेअरकट फ्रंटनी असा दिसतो. आता फक्त त्यांचे फ्रिंजेस कट करायचे राहिले, म्हणजे फेस स्क्रीनिंग करायचं राहिलं. आणि फ्रिंजेस कट कसे करायचे हे मी त्यांना विचारून घेतले. त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांना 2 साईड हवं आहे की 1 साईड हवं आहे. सो त्यांना 1 साईड हवं होतं, तर मी त्यांना त्या प्रकारचं त्यांना मॅनेजेबल होईल अशाच प्रकारचे फ्रिंजेस ठेवलेले आहेत. सो तुम्ही बघू शकता क्लायंटच्या चेहऱ्यावरचं हसू, याचाच अर्थ की क्लायंटला हेअरकट फार आवडलेला आहे. आणि तुम्ही रिझल्ट पण बघू शकता, असा सुंदर लेयर्स पडलेले आहेत. बॅकनी पण किती छान दिसतो आहे आणि फ्रंटनी पण किती सुंदर दिसतो आहे. सो तुम्हाला अशाच प्रकारचे जर हेअरकटचे ट्युटोरियल्स हवे असतील तर मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.